नमस्कार, स्नेल टॉक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो. पण का? नागांना देवाचे स्थान कसे मिळाले? भगवान शिव गळ्यात नाग का धारण करतात? आणि महाभारतात अशी कोणती घटना घडली ज्यामुळे आजही नागपंचमी साजरी केली जाते? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नागपंचमी म्हणजे काय? श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. हा सण फक्त नागांची पूजा करण्यासाठी नाही, तर निसर्ग, सर्व जीवसृष्टी आणि सह अस्तित्वाचा आदर करण्याची शिकवण देणारा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत नागाला भीतीचे नव्हे तर संरक्षण, शक्ती आणि संयमाचे प्रतीक मानले गेले आहे. अशीच एक महाभारतातील कथा पाहूया. महाभारतानंतर राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशामुळे झाला. हे कळताच त्यांचा पुत्र राजा जनमेजय संतापला. त्याने प्रतिज्ञा केली की पृथ्वीवरील एकही नाग जिवंत राहणार नाही. त्यासाठी त्याने एक भव्य सर्पयज्ञ सुरू केला. यज्ञाच्या मंत्राच्या प्रभावामुळे असंख्य नाग अग्निकुंडात ओढले जाऊ लागले. संपूर्ण नागवंश नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा आस्तिक ऋषी यज्ञस्थळी आले. त्यांनी राजा जनमेजयाला सांगितले, राजन, एका नागाच्या चुकीची शिक्षा संपूर्ण नागवंशाला देणे हा धर्म नाही. राजाचे मन बदलले. त्याने यज्ञ थांबवला आणि नागवंश वाचवला. असे मानले जाते की हा दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता, म्हणून हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तर चला दुसरी कथा पाहूया. भगवान शिवांच्या गळ्यात नाग का आहे? भगवान शिवांच्या गळ्यातील वासुकी नाग आपल्याला एक संदेश देतो. ज्याने आपल्या भीतीवर, रागावर आणि अहंकारावर विजय मिळवला तोच खऱ्या अर्थाने शिवतत्वाच्या जवळ जातो. नाग हा शिवशक्तीचा, निर्भयतेचा आणि संयमाचा प्रतीक मानला जातो. तसेच श्रीकृष्ण आणि कालिया नाग यांची कथा. यमुना नदीत कालिया नावाचा विषारी नाग राहत होता. श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध केले, पण त्याला ठार मारले नाही. त्याचा अहंकार मोडून त्याला जीवदान दिले. यातून आपल्याला शिकायला मिळते की धर्म म्हणजे सूड नव्हे तर न्याय आणि करुणा. तर चला, नागपंचमीला काय करायचे आणि काय करू नये? भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करा. ओम नमो नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करा. शिवलिंगावर जल अर्पण करा. निसर्ग आणि सर्व जीवांचा आदर करा. गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. काय टाळावे? कोणत्याही सापाला पकडणे किंवा त्रास देणे टाळा. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, नागपंचमी म्हणजे केवळ पूजा नाही. हा दिवस आपल्याला अहिंसा, दया, क्षमा आणि निसर्गाशी सुसंवाद यांची आठवण करून देतो. भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर राहो. हर हर महादेव. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.